नमस्कार, सुस्वागत आहे मंडळी. तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॅझलर रिटर्नसह प्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ बनवताय का नाही आणि आम्हाला पाठवताय का नाही? मंडळी, अल्पावधीतच आपला कार्यक्रम फेमस झालाय हे आता सगळ्यांना माहिती आहे. आमच्याकडे प्रचंड व्हिडिओ येत आहेत आणि तुम्ही जर लकी असाल, तुमचा व्हिडिओ जर लय भारी असेल तर आजच्या भागामध्ये तुमचा व्हिडिओ दिसणार म्हणजे दिसणारच, त्यात काही शंकाच नाही. आमच्याकडे एवढे व्हिडिओ येतात की काही विचारायला नको. सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाला आणि बघूयात पहिला व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे सिद्धी यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए बाबा, लाव रे तो व्हिडिओ. 1 2 3 स्टार्ट. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, कोरोना से डरने का नहीं, भाई कोरोना से डरना नहीं, कोरोना बुलाता है कोरोना मगर जाने बुलाता का है। नहीं, कोरोना से डरना नहीं, डर गए तो मर जाएंगे। This is the tribute to Talaiwa. मुझो को थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के और मैं रजनी फैन वा वा. वा 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 वा. सिद्धीजी, लय भारी व्हिडिओ होता. आणि ह्याच्यामध्ये जे आजोबा नाचत होते ते कोण असतील असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर ते त्यांचे सासरे आहेत असं मला कळलेलं आहे. वा वा वा. सासरा आणि सुनेची ही कमाल जोडी मला आवडलेली आहे. सासरे बुवा धमाल आहात तुम्ही. तुमच्या वयाला आणि तुमच्या एनर्जीला मी मुजरा करतो. आणि सिद्धी, तुमच्याकडे बघितलं ना की मला आमच्या एक अभिनेत्री आठवल्या, हेमांगी कवी. तुम्ही थोड्या थोड्या त्यांच्यासारख्या सुद्धा दिसता आणि हेमांगीसारखी एनर्जी पण तुमच्यामध्ये आहे. कमाल जोडी आहे. तुम्हाला या व्हिडिओसाठी मी देत आहे 7 स्माइली. तर मंडळी, बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे एका छोट्या मुलीचा व्हिडिओ आहे. अर्णवी असं तिचं नाव आहे. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा वा वा. अर्णवी असं तिचं नाव आहे. केवढा भारी डान्स केला आणि ते काय सुंदर सजवलेलं आहे घरच्यांनी तिला. वा 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 वा. फारच मस्त. म्हणजे साधारणपणे स्नेहसंमेलनाचे दिवस मला आमच्या काळातले आठवले. आपल्या काळात कसं असायचं मंडळी, म्हणजे आमच्या काळातलं म्हणतो मी,
शाळेमध्ये एखाद्या कार्यक्रमात जर भाग घ्यायला सांगितला तर अर्धा वेळ आपला रडण्यातच जायचं, ते स्टेजवरती जायचं, एवढं सगळं पब्लिक बघायचं म्हटल्यानंतर अजून सुद्धा बऱ्याच पोरांचं तसं होतं बघा. म्हणजे मग ते जातात, सगळं छान गेटअप केलेला असतो आणि स्टेजवरती जातात आणि रडायला लागतात. मग खालून पालक कर कर येतंय तुला, मग बाई सुद्धा विंगीतून चल चल येतंय तुला, मी शिकवलंय असं करून त्या मग स्टेजवरती येतात बाई आणि मग ते स्टेप करतात. ते पोरगं तसंच रडत रडत ते स्टेप करत असतं आणि अर्धा वेळ बाई नाचतात आणि उरलेले 2-3 स्टेप पोरगं करतं. असं बऱ्याच वेळेला होतं, तुम्ही बघितलेलं असेल. पण आर्नवी तू धीट आहेस, एवढ्या लहान वयामध्ये एवढा भारी डान्स केला आणि तुझा डान्स होता झुमका गिरा रे, एवढं भारी ते गाणं आहे. आमच्या बायकोला हे गाणं लय आवडतं. म्हणजे ना ती नेहमी असंच करायची पूर्वी. दर 10-15 दिवस झालं की यायची आणि कानातला एक झुमका दाखवायची, म्हणायची झुमका गिरा रे भाजी मंडई के बाजार में. मग काय आपण जायचं दुसरे झुमके आणायचे, कारण एक घालून जाऊ शकत नाही. 15 दिवस झाले की परत यायची. आता काय झुमका गिरा रे भाजी मंडई के बाजार में. झालं आपल्याला परत उद्योग, आपण परत जायचं आणि परत झुमके आणायचे. मग अशा जोड्या आणत गेलो आणि एकदा ते हरवलेले सगळे झुमके मला एकत्र बाजरीच्या डब्यात सापडले. तेव्हा मला कळलं झुमके बाजारात हरवत नव्हते, बाजरीत लपवले जात होते नवीन घेण्यासाठी. पण आर्नवी तुझा डान्स मला लय आवडला. या डान्ससाठी मी तुला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी वळूयात लगेच पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय नवीन गायकवाड यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. सासूबाईंनी लय भारी आयडिया केली होती. त्यांना वाटलं की आम्हाला कोणी बघत नाही. No. अरे बापरे. वा 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 वा. नवीन तुमचे व्हिडिओ मला आवडले आणि तुमच्या मातोश्री या व्हिडिओमध्ये आम्हाला दिसत होत्या. लय भारी तुमची जोडी, लय भारी, आणि तुमचे व्हिडिओ पण मला लय आवडले. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. तर मंडळी आता लगेच वळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय चेतन लोखंडे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए बाबा लाव रे तो व्हिडिओ. शिट्टी वाजली मला ती शिट्टी नाही बशीची शिट्टी गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली. अख्खं गाणं काय तुम्ही बिथाडाकडे बघूनच म्हणलंय का काय? म्हणजे काय म्हणजे केसच बघतोय तुमचे का तुमचे केस पुढे आलेत? मला काय कळत नाही. बघू पुढे काय. शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली हनु पदर गेला नु बर पुरी जरा जपून दांडा धर 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 पहिलाच गाडीला पहिलाच भेटीला पहिलाच गाडीला पहिलाच भेटीला ती येऊन माझ्या बसली बाजूला बोलू लागली हाय हसू लागली बोलू लागली हसू लागली बोलू लागली हसू लागली माझं काळीज आलं न बर पुरी जरा जपून दांडा धर 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 शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली हनु पदर गेला नु बर पुरी जरा जपून दांडा धर पुरी जरा जपून दांडा धर पुरी जरा जपून दांडा धर पुरी जरा जपून दांडा धर. वा 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 लय भारी. सुरुवात
सुरुवातीला तुम्ही लय क्युरियोसिटी वाढवली. 2-3 लाईनी तुम्ही बिताडाकडे बघून म्हणत होता. मी म्हणलं तुमचं काहीतरी चुकलंय का काय, का तुम्ही व्हिडिओ बनवणाऱ्यावर नाराज आहे का काय, म्हणजे ती शूटिंग करणारा तुमचं काय भांडण झालं काय, तुम्ही बघायलाच तयार नाही पुढं. पण तुम्ही एक अशी क्युरियोसिटी वाढवलेली होती की माणूस कोण आहे, माणूस कोण आहे. आणि मग तुम्ही एकदम हिरो सारखे असे वळला. लय भारी. चेतन मित्रा, तुझा आवाज लय भारी आहे. आणि हा आवाज ऐकल्यानंतर अनेक जणांना भास झाला असेल की ज्येष्ठ गायक आनंद शिंदे गात आहेत की काय, एवढं भारी तू गातो गड्या. आणि मला जी माहिती कळलेली आहे, ज्युनियर आनंद शिंदे असं याला म्हणलं जातं. एवढा फेमस आहे हा, नाशिकचा आहे हा आणि फार मस्त गातो. आणि सगळीकडे त्याचं आता नाव तर झालेलंच आहे. आपल्या कार्यक्रमाने तो घराघरात आता पोहोचणार आहे. चेतन, तुझा व्हिडिओ भन्नाट होता, तुझा आवाज लय भारी आहे मित्रा. तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 9 स्माइली. तर मंडळी, लगेच वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे उत्सवी लहाने यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा 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 वा, मला उत्सुकता होती की पुढं काय एवढं ती पेंटिंग करत होते अंगावरती. म्हणलं पुढं काय, एवढं कलर काम केल्यावर काय घडणार आहे बाबा, काय करतात. तर शेवटी त्या एक कठपुतली झाल्या आणि किती भारी. वाटतच नाही की बाबा खरी पोरगी आहे म्हणून, खरंच वाटायला लागलं की ती एक भावली आहे म्हणून. लय भारी. पण एवढं तुम्ही कलर काम केलं, एवढं कलर काम खरं तर पोरी एकदाच करतात वर्षातनं अंगावरती, रंगपंचमीला. म्हणजे बाहेर जाताना जे असतात, घरी येताना ओळखायचंच काम नाही कोण आहे म्हणून. लय भारी केलं तुम्ही. आणखीन एक व्हिडिओ आहे त्यांचा, बघा. वा 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 वा, मस्त मस्त मस्त. आणि आता हा व्हिडिओ तुम्ही केल्यामुळं आणि आपल्या कार्यक्रमात लागल्यामुळं अनेक नवऱ्यांचा खर्च तुम्ही वाढवला. आता बऱ्याचशा बायका म्हणणार, म्हणजे साधारणपणे ज्यांचं आता लग्न होणार आहे अशा मुली तरी नक्कीच म्हणणार मला लग्नामध्ये असा मेकअप करायचा आहे. आता काय करणार, यांचा खर्च तुम्ही वाढवून ठेवला. मस्त, तुमचा व्हिडिओ मला आवडलेला आहे. तुझ्या या व्हिडिओसाठी उत्सवी मी तुला देत आहे 8 स्माइली. तर मंडळी, आता बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे समृद्धी खराडे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक वाजते डोक्यात, अरे बाप, धडधड वाढते ठोक्यात. नाही जरी सारी तारी भिजते अंग पाण्याने, सुजो तुम्ही पलभर भी बरसे सावन जुमाने. शिंपल्यांचे
शोपीस नको जीव अडकला मोत्यात. वा वा. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. वा 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 वा. एक वेगळी कला आपल्याला बघायला मिळाली. मला हेच या कार्यक्रमाचं आवडतं की या कार्यक्रमात कुठल्या क्षणाला कुठली नवीन कला बघायला मिळेल काय सांगता येत नाही. दरवेळेला आपल्याला काहीतरी जादुई सरप्राईज मिळतं. तसं समृद्धी तुमची ही कला लयच भारी आहे. म्हणजे बहुतेक त्यांनी आरसा वापरला होता आणि मोबाईलचा लाईट त्यांनी वापरलेला होता आणि त्याच्यावरून त्यांनी हे केलेलं. वा वा वा, किती भारी. मला फारच आवडलं. मला ह्याच्यावरून एक गोष्ट आठवली की ते आपण लहानपणी बघा ते असं त्रिकोणी मिळायचं आणि त्यात आरसा असायचा, 3 आरसे लावलेले आणि त्यात अशा बांगड्याच्या काचा टाकायच्या आणि सूर्याकडे बघून असं फिरवलं की असे डिझाईन दिसायचे वेगवेगळ्या. हां, तसं दिसतंय हे. तुमची एक स्टाईल मला तशी वाटली या कलेची. आणि किती सुंदर. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, आरसा आणि मोबाईल, पण प्रतिबिंबामधून झालेलं हे चित्र इतकं सुंदर दिसत होतं हा व्हिडिओ. खरं तर हे बघून मला आमच्या शेजारच्या एक वहिनी आठवल्या. त्यांना हे येतं, त्यांनी ट्राय केलंय घरामध्ये. हो, त्या पण अशाच करायच्या. पण त्यांची चूक काय झाली, त्या एकदा हॉलमध्ये हे ट्राय करत बसल्या होत्या. अशा आरशाच्या समोर असं मोबाईल घेऊन असं असं अंधार करून करत होत्या आणि सासूबाई झोपल्या होत्या. हे करताना त्यांनी बघितलं ना भस्कन उठून, त्या घाबरल्या. हे असं काय भयानक भूतभीत आलं काय म्हणून. ती कला बघितली, सासूबाई ज्या ICU मध्ये गेल्या त्या अजून तिकडंच आहे. नाही, पण हे तुमचं लयच भारी होतं, मला लय आवडलं. आणि मोबाईलची टॉर्च त्यांनी वापरली. हल्ली ना तुम्ही, म्हणजे आता तरी ग्राउंडचे कार्यक्रम बंद आहेत, पण तुम्ही ग्राउंडच्या कार्यक्रमाला बघितलं का, हल्ली गायक नवीन गोष्ट करायला लागलेत. गाताना म्हणतात, चला आता माझ्या या गाण्याला किती किती लोकांचा सपोर्ट आहे, सगळ्यांनी आपापल्या मोबाईलच्या लाईटी चालू करा. आणि मग सगळे आपापल्या मोबाईलच्या लाईटी चालू करतात आणि सगळ्या ग्राउंडवरती असे लाईट दिसतात सगळीकडे. असं एक नवीन सुरू केलेलं आहे. आमच्या इथल्या एका गायकाने तसं केलं, सगळ्यांना लाईटी चालू करायला लावल्या आणि मग सगळ्यांनी लावल्या. गायक खाली आला, एक जण त्याच्याकडे आला, म्हणलं तुमचा मोबाईल द्या. का नाही म्हणे, तर तुम्ही लाईट लावायला लावली, माझी बॅटरी डिस्चार्ज झाली, तर घरी बायकोला फोन कोणाच्या मोबाईलवरून करू द्या तुमचा फोन. असं पण होऊ शकतं मंडळी. पण तुमची कला भारी आहे समृद्धी, मला आवडली. या कलेसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइली. तर मंडळी, आता लगेच वळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडं. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे आनंद चोपडे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. एका रट्याच थोबड फोडीन. काम धंदे बघायचे का तुलाच बघत पोलीस आहेत ते बहुतेक, पोलीस. महिलांना नम्र विनंती आहे की सामान आणण्याकरिता नवऱ्याशी भांडू नका, नाहीतर फुगून गेलेला नवरा सुजून घरी येईल. वा 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 वा, कलाकार आहेत ते, कलाकार आहेत. जो मेरी जुल्फों से खेले रे, बाहों में मुझको ले ले रे, ऐसा है कोई दिल वाला रे, ऐसा है कोई दिल वाला रे. बिचारे घाबरले, डायरेक्ट खिडकीतच जाऊन बसले स्पायडरमॅन सारखे. रेड्याला घेऊन कुठं निघाला? अण्णा रेडा नाही, म्हशी ती. मी म्हशीलाच विचारतोय, रेड्याला घेऊन कुठं निघाला? वा 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 वा, आनंदजी तुमचे व्हिडिओ लयच भन्नाट आहेत बुवा. आणि तुमच्या पोशाखावरून आम्ही तुम्हाला ओळखलं की तुम्ही पोलीस खात्यामध्ये काम करता आणि किती टेन्शनचा जॉब असेल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून 1-2 पोलीस बांधवांनी आम्हाला व्हिडिओ पाठवले होते, तसाच हा व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आलेला आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की इतका ताण असलेला हा जॉब आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचं, कुटुंबियांचं आणि इतरांचं मनोरंजन करता. खरं तर तुम्हाला मानाचा मुजरा, सलाम आहे तुम्हाला. आणि तुमची कला मला लय आवडली. या कलेसाठी मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना देत आहे 8 स्माइली. तर मंडळी, आता वळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे. आणि आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे निलेश देवकुळे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ.
वा 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 वा, किती सुंदर. वा वा, निलेशजी लय भारी. आणि निलेश नावाची पोरं टॅलेंटेडच असतात हो. मला लय आवडला तुमचा व्हिडिओ. आणि हे गाणं अजय अतुल साहेबांचं होतं, त्यांचं म्युझिक आहे. आणि श्रेया घोषाल यांनी हे गाणं गायलेलं आहे. आता अजय अतुल साहेब म्हणल्यानंतर किती इन्स्ट्रुमेंट वाजवतात आता काही वेगळं सांगायला नको आपल्याला. म्हणजे ताफाच असतो म्हणजे इन्स्ट्रुमेंटचा नुसता. आणि तुम्ही एकट्याने हे 3 इन्स्ट्रुमेंट ॲट अ टाईम वाजवले. म्हणजे हा व्हिडिओ अजय अतुल साहेबांनी जर बघितला ते सुद्धा तुमचं कौतुक करतील. एवढं मस्त तुम्ही वाजवलेलं आहे आणि फार सुंदर, फार मनापासून तुम्ही वाजवलं. फार छान व्हिडिओ होता. या व्हिडिओसाठी मी निलेश तुम्हाला देत आहे 8 स्माइली. तर मंडळी, आता वळूयात लगेच आपल्या पुढच्या व्हिडिओकडे बघूयात. पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलाय अशोक रणदिवे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी अशोक रणदिवे आणि लावरे त्या आमच्या पकाना ना. आणि लावरे त्या व्हिडिओ मध्ये मी एक व्हिडिओ पाठवत आहे. मी स्वतः ड्रायव्हर आहे. हे बघा, मी माझ्या गाडीतून बोलतोय तुम्हाला. आणि लॉकडाऊनच्या काळात आमची गाडी चालू आहे आणि आम्ही सर्व जनतेला कडधान्य वगैरे असं काही जरी असेल तर पोचवायचं काम करतोय. आणि मला गाण्याची आवड आहे मित्रांनो. आणि मी स्वतः लिहिलेलं गाणं, स्वतः माझं रेकॉर्डिंग झालेलं गाणं माझ्या आवाजामध्ये मी एक कडवं तुम्हाला पाठवतोय. आणि लावरे तो व्हिडिओ ह्या म्हणजे आमच्यासारख्या लहान कलाकाराला संधी दिली त्यांनी. आणि त्या माध्यमासाठी मी एक तुम्हाला छोटंसं कडवं पाठवतो मी लिहिलेलं गाणं. आवडलं तर नक्की लावा, नाहीतर मग हाय या जागी मी सुखी आहे. गाणं. पोरगी गुणाची मोठ्या मनाची, पोरगी गुणाची मोठ्या मनाची, बालपणाची माझ्या मामाची. अग मामन मामी बघून मला करती तोंड वाकड, अग मामन मामी बघून मला करती तोंड वाकड. साऱ्या गावात होऊ दे उघड पोरे तुझं न माझं लपड, साऱ्या गावात होऊ दे उघड पोरे तुझं न माझं लपड. भाऊ तुझा ग पाव भजाग, भाव तुझा ग पाव भजाग, खाऊन बघत राहतो बोका बोलतो मला वाकड, अग खाऊन बघत राहतो बोका बोलतो मला वाकड. साऱ्या गावात होऊ दे उघड पोरे तुझं न माझं लपड, साऱ्या गावात होऊ दे उघड पोरे तुझं न माझं लपड. मित्रांनो, आवडलं तर मला सपोर्ट करा, माझ्या गाण्याला सपोर्ट करा. आणि धन्यवाद मित्रांनो, हे आमच्या पकनाना मला कायम सपोर्ट करत असतात. पकनाना हे त्यांचं नाव आहे, ते सपोर्ट करत होते. पण त्यांनी जे काही बॅकग्राऊंड म्युझिक दिलं तुम्ही बघितलं का? म्हणजे ते सपोर्ट करतात ठीक आहे, पण जितके ऑफबीट सपोर्ट करत होते. बघा तुम्ही एक छोटं बघा त्यांचं. अग मामन मामी बघून मला करती तोंड वाकड, साऱ्या गावात होऊ दे उघड पोरे तुझं न माझं लपड, साऱ्या गावात होऊ दे उघड पोरे तुझं न माझं लपड. असं एक त्यांनी म्युझिक दिलेलं आहे. पण मला भारी वाटलं. तुम्हा दोघांचंही कौतुक आहे. ते ट्रक ड्रायव्हर आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि सध्याच्या या काळामध्ये ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या पोहोचवण्याचं ते काम करतात. आणि तुम्ही दोघं सुद्धा दिवस रात्र मेहनत करताय. तुमचा हा व्हिडिओ मला फार आवडला, कारण माणसाकडे जेव्हा कला असते ती कला त्याला शांत बसू देत नाही आणि ती कलाच त्याला आनंद सुद्धा देते. आणि तुमची कला ही तुम्हाला नाही, आम्हाला सुद्धा आनंद देणारी आहे. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी, पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे एका छोट्याशा मुलीचा. तिचं नाव आहे स्वरा गावडे. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. होता मनात माझ्या अरे बापरे. अशी जो होती मनात माझ्या माझी ग माझी सजनी माझ्या राजा. वा 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 वा, किती भारी, किती छोट्याशा मुलीने छान व्हिडिओ बनवलेला आहे. वा 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 वा, नावच तिचं स्वरा आहे. बघा, म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तशा पद्धतीनं जन्माला आल्याच घरच्यांनी तिचं नाव स्वरा असं ठेवलेलं आहे. आणि ती खरंच
इतकी सुरेल झालेली आहे. लहानपणी ती इतकी छान गाती. आणि गाणं कुठलं, असाच होता मनात माझ्या माझा साजण ग, म्हणजे बघा जुनं गाणं आहे, पण ह्या पिढीला सुद्धा ते गाणं माहिती आहे, कारण ती गाणीच दमदार होती. आणि तुमच्या आईवडिलांचं अभिनंदन की काहीतरी तुकार गाणी शिकवण्यापेक्षा तुम्ही इतकी छान गाणी तिला शिकवलेली आहेत. स्वरा, तुझा व्हिडिओ मला लय आवडला. या व्हिडिओसाठी मी तुला देतोय 7 स्माइली. तर मंडळी, आता लगेचच वळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडं, जो पाठवलेला आहे कानिपनाथ बिर्जे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए बाबा, लाव रे तो व्हिडिओ. हॅलो हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. वा 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 वा, कानिपनाथ बिर्जे असं त्याचं नाव आहे. मित्रा, लय भारी नाचलास तू. म्हणजे शर्ट घातलाच नव्हतं त्यांनी पूर्ण वेळ. मला असं वाटलं विसरला काय, पण नाही, त्याचा ते डान्स त्याला दाखवायचा होता. ते असं वगैरे हाडं वगैरे त्यांनी पिरगळले ना, त्याला बोन ब्रेकिंग असा डान्स प्रकार म्हणतात, असं मी ह्या माहितीमध्ये वाचला. आपल्याला काय फार डिटेलमध्ये त्यातलं कळत नाही, म्हणून मी माहिती वाचत असतो. तो बोन ब्रेकिंग असा डान्स आहे. आणि काही सोपं आहे का ते असं करून वगैरे, हे असं केलं तिने. मला असं वाटतं की ह्या माणसाला एक फायदा आहे, म्हणजे हा ओले कपडे घातले तरी चालतील. म्हणजे एखाद्याने कपडे धुतले की आपण कसं करतो, एक दिवस जाऊ देतो त्याला वाळण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी घालतो. हे माणसाचं तसं नाही. ओले कपडे घातले, असं केलं, असं वगैरे केलं, ते पिळलं जात असेल आपोआप. 15-20 मिनिटात वाळलाच म्हणून समजायचं शर्ट. लयच भारी केलं. पण मित्रा, तुझ्या या डान्सच्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी, तुम्हाला माहिती का पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे? साक्षात बच्चन साहेबांनी. क्या बात आहे. खरंच तुम्हाला खोटं वाटतं की मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो? अरे साहेब आपला कार्यक्रम बघतात, बघा तुम्ही. ऐ, लाव रे तो व्हिडिओ. आज फाइनली हॉस्पिटल से मैं घर आ गया. वाह वाह. और हाँ, पॉजिटिव से निगेटिव भी हो गया. अरे वाह. अब डरने की कोई बात नहीं. देवी और सज्जनों, कोई भी इंसान, आप या कोई भी इंसान खतरनाक से खतरनाक बीमारी से लड़कर भी हॉस्पिटल से घर आ सकता है. वाह. जी हाँ, किसी कवि ने फूका, मन की हारे हार है, मन की हारे हार है, मन की जीते जीत. जी हाँ, और इसके साथ साथ मैं इसका पूरा श्रेय देना चाहूँगा ईश्वर को और ईश्वर रूपी जनता, जिनका प्यार, जिनका आशीर्वाद, जिनकी शुभकामना मुझे मिले. जी हाँ, धन्यवाद देता. देवी और सज्जनों, मैं हर दिन एक ही बात किया करता रहा था. अपने आप में एक कविता में बोलता था कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न कभी अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. वाह 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 वाह. अजून एक त्यांचा घरातला व्हिडिओ आहे बघा. पापा पिज्जा. हाँ लाया. अरे बाप रे, पता नहीं क्या क्या करना पड़ता है. भाई साहब, ये लॉकडाउन के अंदर ये ऐसे काम करना पड़ता है. क्या आपके घर में आपको भी ऐसे काम करना पड़ता है? हाँ. शशिकांत जी असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी इतका भारी व्हिडिओ पाठवलेला आहे. आणि सगळ्यांना माहिती की बच्चन साहेबांचे किती फॅन आहेत. त्यातले हे एक फॅन आहेत. आणि ते आयुष्यभर बच्चन साहेबांप्रमाणेच राहतात, त्यांच्याप्रमाणेच कार्यक्रम करतात. आणि बच्चन साहेबांची छबी वापरून ते आपली कला सादर करत असतात. वा वा वा, किती भारी. मला खरंच 2 मिनटं असं वाटलं की मी बच्चन साहेबांनाच बघतोय का काय.
किती छान वाटलं. तर शशिकांतजी तुम्हाला या व्हिडिओसाठी मी देत आहे 7 स्माइली. आपल्याला व्हिडिओ पाठवलेला आहे अभय गवळी या मुलांनी. बघूयात त्यांनी काय व्हिडिओ बनवलेला आहे. ए भावा अरे लाव रे तो व्हिडिओ. हॅलो 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 माईक टेस्टिंग. ए भावा अरे लाव रे तो व्हिडिओ. अरे वा ए हे वा रे वा. लाव रे तो व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ लाव 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 रे तो व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ लाव लाव लाव. जर टॅलेंट आहे तुझ्यात मग अडले रे कशात. मनोरंजनाचा एक हाय तुझ्याच खिशात. मनोरंजनाचा एक हाय तुझ्याच खिशात. घे मोबाईल हातात शूट करून टाक. जे ठेवतात नाव त्यांना आता धुवून टाक. जे ठेवतात नाव त्यांना आता धुवून टाक. सारं जग आता ऐकेल फक्त तुझाच ऑडिओ. दाखव कला घराला तर बनव स्टुडिओ. क्या बात आहे. वा वा अभय गवळी लय भारी तू चित्र काढलेलं आहे. आणि मला इतकं भारी वाटतंय की बाबा हा जो विकास जायफळे तुमच्या समोर आपण सादर करतोय हा एवढा फेमस झालाय की आता लोक याची चित्र काढतात, याचे कार्टून बनवतात. मला लय भारी वाटलं की बाबा तू हुबेहूब माझं चित्र काढलेलं आहे. खरं तर चित्र काढायची हौस मला पण होती लहानपणी. मी पण चांगला चित्रकार होतो असं मला वाटायचं. पण ती चित्रकला बंद झाली मंडळी. काय झालं, पहिली दुसरीला असताना आमच्या शाळेमध्ये एक कॉम्पिटिशन होती आणि त्याच्यामध्ये बाईंनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचा आवडता काहीतरी प्राणी किंवा पक्षी काढा. मग मी सुद्धा एक चित्र काढलं आणि बाईंना दाखवलं. बाईंना म्हणलं कसं वाटतंय. बाई म्हणलं चांगलं झालंय पण ती उंटाची शेपटी जरा जास्तच मोठी काढली तू, असं नाही का वाटत. म्हणलं बाई मी मोर काढलाय. बाईंनी जे काय फटका आणलेला मला त्यावेळेला म्हणजे परत चित्र काढशील तर याद राख. काय करायचं, आपली चित्रकला बंदच झाली. पण अभय तुझी चित्रकला लय भारी आहे. मला लय आवडलं हे चित्र. या चित्रासाठी मी तुला देत आहे 8 स्माइली. तर मंडळी आता लगेच वळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. व्हिडिओ पाठवलेला आहे मंदार मोरे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. कुठे चाललात? कुठे? इंटरव्ह्यूला. सकाळचा चहा, ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, संध्याकाळी ग्रीन टी आणि 300 रुपये पर डे मिळणार आहे. काय काम काय आहे? वाईन शॉपच्या लाईन मध्ये उभं राहायला माणूस पाहिजे. चांगलं काम शोधलंय तुम्ही. अरेंज मॅरेज म्हणजे दिल्या घरी तू सुखी राहा. कारण दुसरा ऑप्शन नाही तुझ्याकडे. आगला द्या हा तो विशेष व्यक्ती आहे जो स्वतः तर काही करत नाही पण तुझ्या जागी मी असतो ना तर एवढंच बोलून संपलेला मॅटर सुद्धा पुन्हा भडकावतो. बरोबर आहे, हे मला पटलेलं आहे. तुझ्या जागी जर मी असतो ना असं म्हणणाऱ्या लोकांपासून आपण थोडं सावध राहायला पाहिजे असा हा विषय आहे त्यांचा. बरोबर आहे आणि चांगलं आहे. मास्क लावून व्हिडिओ केलाय. माती खाणे ही विशेष क्रिया 2 वयोगटात केली जाते. बालपणी शारीरिक कमतरतेमुळे आणि तरुणपणी वैचारिक कमतरतेमुळे. वा 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 मंदार तुमचे व्हिडिओ मला फार आवडले आणि तुम्ही 2 व्हिडिओ मास्क लावून सुद्धा केलेत, मला फार आवडले. आणि हा एक मेसेज देण्याचा तुम्ही प्रयत्न केला की बाबा आपण बाहेर फिरताना मास्क लावला पाहिजे. वा मला आवडलं. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी आता लगेच वळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात व्हिडिओ कोणी पाठवलेला आहे. व्हिडिओ पाठवलेला आहे समीर भुजबळ यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. अरे भावा अरे लाव रे तो व्हिडिओ. मम्मी काय रे, मला सांग पॉपकॉर्न कुकर मध्ये टाकल्यावर उडतं का ग? कुकर मध्ये जाऊन बस कसं उडतंय माहिती पडेल तुला. पप्पा लय भारी आहेत. हे ऐका ऐका, समजा माझ्याकडे 20 लाडू आहे. कुठे? एक पण नाहीये.
समजायला तुझ्या बापाचं काय जात आहे? अच्छा ठीक आहे. 20 मधून 10 लाडू गेले तर किती उरले? 30. कसं काय? समजायला तुझ्या बाबाचं काय जाते? उठा पप्पा मला झोप आल्या उठा पप्पा. तर समीर, तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पप्पा तुमचे हुशार आहेत. म्हणजे पप्पा हे कधी पण आपल्यापेक्षा हुशार असतात. आपल्याला वाटतं की आपण मोठे झालो म्हणल्यावरती आपण त्यांच्यापेक्षा हुशार आहे, पण तसं नाही. आता आमच्या शेजारी पण असाच एक पोरगा होता ज्याला जायचं होतं आपल्या प्रेयसीला भेटायला, पण आता घरात कसं सांगायचं. घरचे विचारायला लागले, कुठं चाललाय बाळा? तो म्हणला मी जरा बाजारात जाऊन येतो, जरा पाय मोकळे करून येतो. अच्छा, मग एक काम कर, ही लिस्ट घे, त्याच्यामध्ये किराणा, दूध, भाजी, फळं सगळं त्याच्यात लिहिलेलं होतं, आणि म्हणलं हे पहिलं घेऊन ये आणि मग कुठं जायचं तिकडं जा. हा गेला बिचारा. बरं, अशा वस्तू होत्या या लॉकडाऊनमध्ये कुठेही मिळणार लवकर, आणि मग तो फिरत बसला तिकडे. गर्लफ्रेंड गेली बोंबलत घरी तिच्या वाट बघून. त्याच्यामुळे पप्पा हुशार असतात हे लक्षात ठेवा तुम्ही. तर समीर, तुमचे पप्पा लय भारी होते. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली. आजच्या भागामध्ये बघूयात कोण कोण फायनल मध्ये गेलेला आहे. पहिल्या आहेत उत्सवी लहाने, त्यानंतर पुढचे आहेत चेतन लोखंडे आणि समृद्धी खराडे. हे 3 फायनलिस्ट आहेत. आता बघूयात यातून कोण विजेते होणार आहेत. खरं तर मंडळी, तिघांनी सुद्धा आपापली सुंदर कला सादर केली. तिघेही फायनलिस्ट आहेत म्हटल्यानंतर ते जिंकलेलेच आहेत, पण खेळाचा नियम म्हणून एक विजेता आपण निवडणार आहोत. आणि मला असं वाटतंय आजच्या भागाचे विजेते असायला पाहिजेत चेतन लोखंडे. अभिनंदन. लगेचच आता आपण त्यांना व्हिडिओ कॉल करूया. नमस्कार. तर आता आपल्या बरोबर आहे चेतन लोखंडे, ज्यांना आपण आता व्हिडिओ कॉल लावलेला आहे. नमस्कार चेतन. नमस्कार. अरे वा 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 वा. चेतन, कसा आहे तू मित्रा? एकदम मस्त. वा 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 वा. चेतन, कुठं राहतोस तू? मी नाशिकला असतो राहायला, सातपूरमध्ये. अरे वा 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 वा. आणि काय करतोस तू चेतन? मी आता 13वी मध्ये आहे आणि गाणं गातो. अरे वा वा. तुझं छंद गाणं हा दिसतोय आम्हाला, कारण तुझे व्हिडिओ आम्ही बघितले आणि तू लयच भन्नाट गातो गाड्या. थँक्यू. आणि तुझा आवाज ऐकल्यानंतर सगळ्यांनाच असं वाटत असेल की बाबा आनंद शिंदेचाच आवाज आपण ऐकतोय. आणि साधारणपणे आनंद शिंदे तरुण काळात कसे दिसत असतील तसा तू आत्ता दिसतोयस. म्हणजे आनंद शिंदे हे चिरतरुणच व्यक्तिमत्व आहे, म्हणजे तरुणांना लाजवतील अशी एनर्जी त्यांची आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. पण तू त्यांच्यासारखा दिसतोस सुद्धा, आणि तुझी हेअरस्टाईल सुद्धा तू तशीच ठेवलेली आहे. म्हणजे ती त्यांच्यामुळे ठेवली आहे का तुला आवडते? मला पहिल्यापासून असे मोठे केस ठेवायला आवडतात. अरे वा 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 वा. आणि मला सांग, आता तू जेव्हा गाणं गातोस किंवा बाहेर जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात? मग की लोकांची एकच प्रतिक्रिया असते की सेम आनंद शिंदे. तुला आणि घरच्यांना किती आनंद वाटतो, किती अभिमान वाटतो? घरच्यांना खूप अभिमान वाटतो, कारण हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी मला आज पुढं काढलंय. तर खूप त्यांना छान वाटतं की आपला मुलगा आज कुठेतरी पोहोचलाय. वा वा. घरचे काय करतात? आई वडील कामाला असतात. वा वा. मजुरी करतात. बर बर. पण किती चांगली गोष्ट आहे बघा की त्यांनी इतकं त्यांना सपोर्ट केलेला आहे त्यांच्या मुलाला. आणि मला वाटतं की तू मोठा गायक होणार, यात काही वादच नाही. आणि आनंदजींसारखा तुझा आवाज असला तरी तुझी सुद्धा एक वेगळी स्टाईल आहे, हे आनंदजींनी सुद्धा तुला सांगितलेलं असेल. तेव्हा त्या स्टाईलवरती सुद्धा तू मेहनत घेशीलच, यात काही शंका नाही. आणि तू मोठा गायक हो, या तुला शुभेच्छा. थँक्यू. बरं, तुझं एक गाणं तर त्याच्यामध्ये आम्ही ऐकलेलंच आहे. आत्ता जर प्रेक्षकांना ऐकवायचं असेल तर कुठलं एखादं ऐकवशील? मग मुंबई वालेची लागून नदी माझी उरकून टाकली शादी, काही सांगू मेरी बर्बादी गे सुन बया मीना दीदी, काही सांगू मेरी बर्बादी गे सुन बया मीना दीदी. मुंबई वाले की लागून नदी माझी उरकून टाकली शादी, काही सांगू मेरी बर्बादी गे सुन बया मीना दीदी, काही सांगू मेरी बर्बादी गे सुन बया मीना दीदी. वा 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 वा. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं चेतन, तुझा आवाज इतका खतरनाक आहे की माईक नसला तरी चालेल गड्या, एवढं भारी तू गाऊ शकतो. आणि ज्यासाठी आता मी तुला फोन केलेला आहे ती गोष्ट तुला सांगायची आहे. खरं तर लाव रे तो व्हिडिओचे अनेक एपिसोड लोकांनी बघितले. आजचा एपिसोड सुद्धा विशेष होता, भन्नाट होता.
आणि आजच्या भागात लय भारी भारी व्हिडिओ आमच्याकडे आलेले होते, त्यात तुझा सुद्धा व्हिडिओ सगळ्या प्रेक्षकांनी पाहिला आणि आजच्या भागाचा तू विजेता झालेला आहेस चेतन. थँक्यू. फार आनंद आम्हाला वाटला आणि तुझा व्हिडिओ खरंच भन्नाट होता. तुझी कला लय भारी आहे आणि तुझ्या या भन्नाट व्हिडिओसाठी झी युवातर्फे तुला मिळत आहे 5,000 रुपयांचा पुरस्कार. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. वा 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 चेतन, फार मस्त गायलास तू आणि असाच भविष्यात सुद्धा तू गात राहा. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तर मंडळी आता पाहूयात डॅझलर इटरना मोमेंट ऑफ द डे. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कभी जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात. वा वा, आजच्या भागाचा विजेता आपल्याला मिळालेला आहे, ते आहे चेतन लोखंडे. अभिनंदन चेतन. मंडळी, घरात बसून नुसतीच गंमत बघू नका, तुमचा सुद्धा एखादा व्हिडिओ बनवा आणि आम्हाला पाठवा. त्यासाठी आपला नंबर लिहून घ्या. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 99-200-34-422 आणि कृपया याच्यावरती फक्त व्हिडिओ पाठवा. याच्यावरती कॉल करू नका किंवा व्हिडिओ कॉल करू नका, मेसेज करू नका. लहान लहान पोरं याच्यावरती उगाच व्हिडिओ कॉल करतात, असं करू नका मंडळी. त्याच्यामुळे व्हिडिओ बघताना अडचणी येत आहेत. कृपया तसं करू नका, व्हिडिओ पाठवा. अशीच गंमत करण्यासाठी मंडळी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॅझलर इटरना सह प्रस्तुत लाव रे तो व्हिडिओ.